आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते तर बातमी आहे अफगाणिस्तानमध्ये। अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। जोरदार भूकंपामुळे मोठं नुकसान झालंय। तर 1000हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। हजारोहून अधिक जण जखमी झाले। 2 दशकातील सगळ्यात मोठा भूकंप मानला जातोय आणि या भूकंपामुळे संपूर्ण अफगाणिस्तान हादरलेला आहे। आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे अफगाणिस्तान येथे जोरदार भूकंप झालेला असून या भूकंपामुळे 1000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय तर हजारांहून अधिक जण जखमी झालेले आहेत। गेल्या 2 दशकातील सगळ्यात मोठा भूकंप मानला जातोय। या भूकंपामुळे अफगाणिस्तान हादरलेला आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत। तर मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असेल त्यांची ही संभाव्य नावं आपण पाहतोय। कॅबिनेट मंत्रीपदी एकनाथ शिंदे असू शकतात, दादा भुसे, त्यासोबत दीपक केसरकर यांचा देखील कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये समावेश असू शकतो। रविवारी किंवा सोमवारी नवमंत्रिमंडळ शपथविधी किंवा नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो। यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेऊ शकतात। तर कॅबिनेट मंत्रीपदी तानाजी सावंत, बच्चू कडू किंवा आशिष जयस्वाल सुद्धा असू शकतात। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ कोणकोणते आमदार घेतील त्यांची ही संभाव्य नावं। तर राज्यमंत्रीपदी अनिल बाबर असू शकतात। या सगळ्यांच्या नावाबाबत अजूनही चर्चा सुरू आहे। राजेंद्र यड्रावकर असू शकतात, भरत गोगावले यांचं देखील नाव येत आहे। सदा सरवणकर आणि चंद्रकांत पाटील यांची नावं सांगितली जात आहेत जे मंत्रिमंडळामध्ये असू शकतात। तर शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहून शिवसेनेच्या विधिमंडळ बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांवरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। शिवसेनेकडून अजय चौधरी यांना विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्त करण्यात आलं आणि शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहिलंय आणि शिवसेनेच्या विधिमंडळ बैठकीला जे कोणी आमदार गैरहजर त्या आमदारांवरती कारवाई करण्याची मागणी नरहरी झिरवळ यांच्याकडे अजय चौधरी यांनी केलेली आहे। तशा मागणीचं पत्र त्यांनी लिहिलंय नरहरी झिरवळ यांना शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी। मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आमच्याकडे सातत्यानं मला वाटतं शिवसेनाकडनं सांगितलं जातंय, तुम्हाला कल्पना असेल की आमच्याकडे अनेक आमदार सातत्याने संपर्क साधतायत आणि आम्हाला यायचंय पण दमलून तिथं ठेवलेलं आहे। काही आता तुम्ही मगाशी आमच्या नितीन देशमुखांनी आपलं मनोगत सादर केल्यानंतर कशा पद्धत संघर्षातून ते आले तेव्हा 2 व्यक्तींनी कोणीतरी येऊन आम्ही सोडलं, ती 2 व्यक्ती कोण आहेत आणि त्यांचा इतिहास काय एवढा जरा जाणून घ्या। मुलुंड पोलीस स्टेशनला गेलात तरी तुम्हाला त्याची माहिती मिळेल।